नमस्कार. अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज मी तुम्हाला एक माप सांगणार आहे. त्याची पूर्ण कमी उंची आहे आणि आपल्या एका मैत्रिणींनी मला 2 ते 3 वेळा कमेंट केलेली आहे की ताई माझं माप दाखवा. त्या मैत्रिणीचं नाव आहे सुनीता. तर त्यांना फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग हवी आहे. पूर्ण उंची ते ब्लाऊजची 10.5 आहे. तर आपल्या मैत्रिणींनी मला चांगलं 2-3दा कमेंट करून सांगितलं ताई मला या मापाचं माप टाकून दाखवा. तर हे पहिल्यांदाच आपण म्हणजे शिवतो, पण आपण मुलींची शिवलेली आहेत की एवढ्या कमी उंचीचं. तर आता मी पहिल्यांदा हे माप टाकून दाखवते. नाही तसं पाहायला गेलं तर मी बरेचदा शिवलेलं आहे, कटिंग पण केलेली आहे, पण आपल्या चॅनलवरती मी पहिल्यांदा छोटं माप कमी उंचीचं टाकत आहे. तर याची पूर्ण उंची 10.5 आहे, छाती 32 आहे, पुढील गळा 6 आणि मागील गळा 7 आहे. तर आता आपण याचं माप टाकूया. त्यांनी आपल्याला बाही दिलेली नाही आहे, तर या ठिकाणी आपण माप टाकणार. तर आपल्याला मागील गळा उंची 7 आहे, तर शोल्डर किती घ्यायची? शोल्डर आपल्याला 5.5 घ्यायची. कधीही कमी गळा असेल त्यावेळेस आपण 5.5 शोल्डर घेतो. मोंढा उंची 6. कधीही आपण शोल्डरपेक्षा अर्धा इंच मोंढा उंची घेत असतो, बरोबर आहे. आता छातीचा चौथा भाग 32चा 8 घेणार. चौथा भाग शिलाई मार्जिन 1.5 इंच. आता मागील आपण माप पहिले टाकून घेऊया. तर 10.5 आपण पूर्ण उंची घेणार. शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच. जर तुम्ही जास्त घेत असाल पकडमध्ये कपडा, तर तुम्ही या ठिकाणी अर्धा इंचच्या ऐवजी 1 इंचसुद्धा घेऊ शकतात. तर खालच्या साईडला आपण लाईन मारून घेऊया. आता जरी याची उंची कमी असेल तरी आपल्याला मोंढा उंची तेवढीच घ्यायची आहे, जेवढी आपण नेहमी घेतो तेवढी. या ठिकाणावरून 1/2 इंच घ्यायचे मोंढ्याचा आकार देण्यासाठी आणि शोल्डरला जोडून घ्यायचे. या ठिकाणावरून 1/2 इंच घेऊन मोंढ्याचा आकार द्यायचा. तर या ठिकाणी बघा मी जी ही लाईन मारलेली आहे त्याच्यावरूनच मोंढ्याचा आकार देऊन घेते. आता आपल्याला गळा रुंदी घ्यायची. गळा रुंदी किती घेणार? तर आपण 2.5 घेणार. गळा उंची 7 आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही पसरट गळा हवा असेल तर 3 इंच घ्या, आणि जर तुम्हाला पसरट गळा नको असेल तर तुम्ही या ठिकाणी 2.5 सुद्धा घेऊ शकतात. आणि वरती लाईन मारून द्यायची. मग या ठिकाणी तुम्ही आवडेल तो गळा घेऊ शकतात, चौकोनी, गोल, पानगळा. पण पानगळ्याला उंची जास्त असेल तर चांगला दिसतो. जर तुमची गळा उंची कमी असेल तर सहसा तुम्ही गोलच घेत जावा. तर या ठिकाणी आपण गोल घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला गळ्याच्या खालीच टक्स उंची आली पाहिजे. तर या ठिकाणी आणि बरोबर शोल्डरच्या मध्यावरती. तर टक्स उंची आपली मागील 4 येते. तर या ठिकाणी तुम्ही 1 इंचाचा टक्स न घेता अर्धा इंचाचाच घ्या. अशा पद्धतीने हे आपलं मागील माप झालं. तर आता आपण हे कट करून घेऊया. हा मागील मोंढा. हा गळा
हे झालं आपलं मागील कटिंग. आता आपल्याला करायची आहे पुढची. त्यासाठी मी या ठिकाणी मी 1.5 ते 1.25 इंच समोर ठेवते गळ्याच्या साईडला. जर तुम्हाला असं गोंधळून वाटत असेल तर सरळ तुम्ही एक लाईन मारून घेतली तरी चालेल. ही लाईन मारली. त्यानंतर आपल्याला साईडनी लाईन मारून घ्यायची आणि खालच्या साईडला सुद्धा पेपर जास्त ठेवायचा. आता या ठिकाणी आपण शोल्डरला, मोंढ्याचा आकार या ठिकाणी बॉर्डर आखून घेऊया. तर आता आपण हे मार्किंग करते मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी आपण समोरचं माप गळ्याचा आकार दिलेला नाही आहे, तो आपण नंतर देऊया. आता मी शोल्डर आणि साईडची आखणी करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण आपल्याला गळारुंदी घ्यायची. गळारुंदी आपली 2.5 इंच असणार आहे. ती या ठिकाणी मी मार्किंग केली. समोरील गळा उंची आपली 6 आहे. 6 वरती पॉईंट घेऊन या ठिकाणी सुद्धा तुम्ही मागच्या साईडला 3 घेतले असेल तर पुढच्या साईडला 3 घ्या. मागच्या साईडला तुम्ही 2.5 गळारुंदी खालच्या साईडला घेतली असेल तर 2.5 घ्या. आपण 3 घेतलेली आहे, तर या ठिकाणी सुद्धा मी 3 घेते. आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर आपल्याला मोंढ्यासाठी समोरील गोलाई देण्यासाठी या ठिकाणी आधी आपण बॉक्स तयार करून घेऊ. आता आपण हे तर 1.5 इंचावरती आखून घेतलेलं आहे. या ठिकाणी मी लाईन न मारता 1/2 इंच पॉईंट घेते आणि समोरील गोलाई देऊन घेते. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या. मोंढ्याचा आकार दिलेला आहे, या दोन्हीतलं अंतर आपलं 1.5 इंच असलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी आपण जी आपली मागील उंची आपण घेतलेली आहे, तर आता आपण समोरच्या उंचीमध्ये आपण काय करत असतो, 1 इंच जास्त घेतो. म्हणजे 10.5च्या ऐवजी आता आपण 11.5 वरती लाईन मारून घेणार. म्हणजे 1/2 इंच जास्त मागच्यापेक्षा. आलं लक्षात. आता आपण क्रॉसपट्टी कितीची घेतो. या साईडला 3.5 घेतो, गळ्याच्या साईडला 3.5 आणि मोंढ्याच्या साईडला 2.5 घेतो. तर या ब्लाऊजची उंची कमी आहे, तर या ठिकाणी आपण 2.5 इंच घ्यायचे आणि या ठिकाणी 2 इंच घ्यायचे. ज्यावेळेस ब्लाऊजची उंची कशी असेल त्यानुसार थोडासा बदल करायचा. सरळ निम्म्यापर्यंत सरळ घ्यायचं आणि ह्या 2.5ला जोडून द्यायचं. ही झाली आपली क्रॉसपट्टी. बरोबर आहे. जर तुम्हाला क्रॉसपट्टी आता ह्या ठिकाणी न काढता, आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवली क्रॉसपट्टी काढायची, बरोबर आहे. आता त्यानंतर तुम्हाला सांगते, आता आपल्याला टक्स अंतर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे 1.5 इंच. तर ते 1.5 इंच असं आपण वाढ होणार. आता क्रॉसपट्टी कशी घ्यायची हे तर मी तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे. आता या ठिकाणी आता आपल्याला ह्याला टक्स द्यायचे आहेत.
तर टक्स द्यायचे, तर याची आपल्याला टक्स उंची घ्यायची. तर या ब्लाऊजची आपण टक्स उंची, छातीचा चौथा भाग किती आहे? 8 आहे. त्याच्यामध्ये 1 इंच मिसळणार, तर 9 वरती येणार. बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी आपली टक्स उंची आलेली आहे 9 वर. त्याच्या खाली 1.5 इंच घ्यायचे आणि एक लाईन मारून घ्यायची. मी दुसऱ्या कलरचा पेन घेतला जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आलं लक्षात? त्यानंतर आपल्याला हे जोडून द्यायचं. म्हणजे तुम्ही आता या ठिकाणी आपण 2.5 घेतले, या ठिकाणी 2 घेतलेले. जर सरळ लाईन मारली तरी चालून जाते आणि दुसऱ्या साईडला तुम्ही दुसऱ्या पेपरवरती क्रॉसपट्टी काढली तरी चालून जाते. पण तुम्ही जर डायरेक्ट माप टाकणार असाल आणि नंतर ह्याची वाढीव करणार असाल, मूळ कटोरीवरून आपण वाढीव कटोरी करत असतो, त्याचप्रमाणे याला सुद्धा करू शकता. तर आता या ठिकाणी मी तुम्हाला क्रॉसपट्टी पण दाखवली आणि आता मी वाढवायचं दाखवते. म्हणजे जेणेकरून तुम्ही क्रॉसपट्टी याच्यावर, जर तुम्ही पेपरवरतीच वाढवणार असाल तर क्रॉसपट्टीचं माप याच्यावरती टाकू नकात. आता यानंतर आपण या ठिकाणी समोरच्या साईडला 1.5 इंच वाढवलेलं आहे. परत टक्स उंची घेऊन या ठिकाणी 1.5 इंच खाली घेतलं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जोडून द्यायचं. आलं लक्षात? हे आपण घेतलं. आता या ठिकाणी 1.5 वाढवलेला आहे, तर आपला हा मधला टक्स असतो. तर याची उंची आपल्याला 2 इंच घ्यायची, तर अर्धा इंच वरती जाणार. मग या ठिकाणावरून 1 इंच आणि या ठिकाणावरून 1 इंच घ्यायचे आणि हा आपला मधला टक्स. 4 टक्ससाठी कधीही मधला टक्स मोठा असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर या दोन्हीच्या मधलं अंतर मोजायचं. तर या ठिकाणी किती आहे? 3.5. तर 1.25 वरती पॉईंट येणार. तर त्यानंतर तुम्ही या ठिकाणी 2.5 इंच घ्यायचे. छातीचा 10वा भाग जरी तुम्ही घेतला तर 3.25 घ्या आणि ही लाईन आपला हा एक टक्स झाला. तर या दोन्हीतलं अंतर बघा किती येतं? 1.25 येतं. तेवढंच परत आपल्याला 1.25 या ठिकाणावरून याच्याबरोबर सरळ पॉईंट घ्यायचा. हा 1.25चा आपला पॉईंट घेतला. बरोबर आहे. मग सरळ न घेता, आता ही आपली सरळ लाईन येते, सरळ न घेता खालच्या साईडला अर्धा ते 1.25 इंच खालच्या साईडला तिरकस हा आपला तिसरा टक्स येणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपला 1.25 इंचाचा मग या ठिकाणी येणार. मग हे टक्स अंतर आपण कमी घेतलं, हे टक्स अंतर जे आपण घेतो तर ते कमी घेतलं तरी चालून जातं, कारण की हे छाती घेर कमी आहे आणि त्यात प्लस ब्लाऊजची उंची कमी आहे. तर अशा वेळेस हे अंतर कमी झालं तरी चालून जातं आणि आपला हा चौथा टक्स या ठिकाणावरून लाईन मारायची आणि त्याच्याबरोबर हा इथं आला पाहिजे. म्हणजे या टक्समधलं अंतर थोडंसं कसं होतं, उंची बदलली, छाती घेर बदलला तर या ठिकाणचं जे 4 टक्स आपण घेतो तर त्याच्यामध्ये थोडासा बदल पडतो. बरोबर आहे. ज्यावेळेस हा जरी बदल पडला तर ही शिलाई मार्जिन आपली जी आपण 1.5 इंच घेतलेली आहे ते बरोबर होऊन जातं. ही आपली शिलाई मार्जिन 1.5 इंचाची. आलं लक्षात? तर ही 4 टक्सचं या पद्धतीने मार्किंग करायची. त्यानंतर आपण आता हा कट करून घेऊया आणि परत मी तुम्हाला क्रॉसपट्टी काढायचं दाखवते. तुम्हाला आणखीन एक सांगते की ज्या वेळेस छोटं माप असतं, मग हे टक्स अंतर घेण्यासाठी जर तुम्ही 1/2 इंच किंवा अर्धा इंच खालून जरी घेतलं तरी चालून जाईल. तर कपड्यावर ज्या वेळेस आपण मार्किंग करतो त्यावेळेस ऑलरेडी आपण जेव्हा चॉकनी मार्किंग करतो त्यावेळेस साईडला बरोबर 1/2 इंचापर्यंत येतच.
आतील मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा. हे आपलं समोरील माप झालेलं आहे. तर मी तुम्हाला आता क्रॉसपट्टी दाखवते आणि बाही पण दाखवते. आपल्या ज्या मैत्रिणींनी माप दिलं तर तिने आपल्याला बाहीचं माप दिलेलं नाही आहे. आता आपण पहिले क्रॉसपट्टी तयार करून घेऊ. तर या ठिकाणी बघा मी क्रॉसपट्टी तयार करून घेते. तर या ठिकाणी मी 2.5 इंच घेते. आणि या ठिकाणी 2 इंच. 1.5 जरी घेतलं तरी चालून जाईल, जर तुमचं बघा माप कसं आहे त्यानुसार. तर निम्म्यापर्यंत सरळ घ्यायचं आणि ह्या 2.5ला जोडून द्यायचं. ही झाली आपली क्रॉसपट्टी. बघा ही क्रॉसपट्टी आपली तयार आहे. आता आपण बाहीचं माप कसं टाकायचं ते सांगते तुम्हाला. तर बाही घडी किती घ्यायची आपल्याला? 8 इंच. आता आपलं काय आहे, 32 छातीचा ब्लाऊज आहे, त्याच्यासाठी आपल्याला बाही काढायची. तर बाहीचं माप टाकण्यासाठी काय करायचं, आधी छातीचा 4था भाग घ्यायचा. तर 4था भाग किती, तर 8 इंच. आता या ठिकाणी आपल्याला आपण बाहीचं माप घेतलेलं आहे. ही बंद बाजू, ओपन बाजू या ठिकाणी आहे. तर बंद बाजूपासून ओपन बाजूपर्यंत बाही घडी घ्यायची. आता उंची, आता या ठिकाणी बाही उंची आपण 5 इंच घेतली अशी समजू. परत त्याला आपण खालच्या साईडला एक लाईन मारून घेऊया. शिलाई मार्जिन 1.5 इंच सोडली. ही खालच्या साईडला शिलाई मार्जिन 1.5 इंच बघून घ्या. त्यानंतर आता तुम्हाला सांगते 5 इंचाची आपण बाही घेतली. 5 इंचाची बाही घेतली ज्यावेळेस, जसं आपल्या ब्लाऊजला गोलाई देतो आपण, मोंढ्याला गोलाई देतो, त्याचप्रमाणे आपल्याला बाहीला सुद्धा गोलाई द्यावी लागते. तर आपण मोंढा उंची किती घेतो? 6 घेतो. तर आपण बाहीसाठी मोंढा उंची 5 साठी 3 इंच घेणार. जर 5 इंचापेक्षा बाही उंची कमी असेल, म्हणजे 4.5 असेल, तर त्यावेळेस हे मोंढा उंची किती घ्यायची? 4.5 साठी 2.25 घ्यायची. 4 इंचासाठी 2 इंच घ्यायची. 3.5 इंचासाठी 1.25 इंच घ्यायची. म्हणजे जेवढी तुमची बाही उंची असेल त्याच्या निम्मे घ्यायचं 5 इंचापेक्षा खाली असलेल्या बाही उंचीसाठी. त्यानंतर या ठिकाणी बघा 1.5 इंच सरळ लाईन मारायची. राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. या ठिकाणी 6 आलेला आहे, तर 3 वरती पॉइंट घेतला, एक सरळ अशी लाईन मारून वरच्या साईडला एक असं लाईन मारायची, म्हणजे हा बॉक्स तयार करून घ्यायचा. त्यानंतर आपण मोंढ्याचा आकार देणार. म्हणजे जसं मोंढ्याला आकार देतो तसंच याला सुद्धा मागील बाहीचा आकार, मागील बाजूचा आकार आणि पुढील भागाचा आकार देऊन घ्यायचा. या ठिकाणी सरळ 1 इंचापर्यंत लाईन घेऊन या ठिकाणी अशी गोलाई द्यायची. ही झाली मागील भागाची आकार. आता आपल्याला पुढील द्यायचा आहे. पुढील देण्यासाठी या ठिकाणी बघा 1 इंचाच्या 1.25 इंचाच्या अंतराने मी अशी गोलाई देते. जरी आपण 1.25 इंच घेतले तर बरोबर 1.25 इंचला न देता अशी या ठिकाणावरून थोडीशी अशी गोलाई द्यायची. आलं लक्षात? त्यानंतर खालचा दंडघेराचं माप आपण कधीही पकडत नाही. 1 इंच असं आतल्या साईडला पॉईंट घेतो आणि या ठिकाणी लाईन मारून घेतो. त्यानंतर मग आता आपण ह्या बाहीची कटिंग करूया. कटिंग करताना खालच्या बाजूनी या ठिकाणी अशी दोन्ही भाग एकत्र पकडायचे, म्हणजे खालचा पेपर वरचा पेपर. त्यानंतर ह्या ठिकाणी जे 1.5 इंच घेतले त्या ठिकाणी सरळ अशी कट मारायचा. त्यानंतर मागील मोंड्याचा आकार जो आहे आपला ह्याचा बाहीचा घडीवरती, हे मागील भाग आधी कट करून घ्यायचा. तो कट केल्यानंतर बाही आपली अशी
उलगडायची, म्हणजे अशी घडी सरळ करून घ्यायची. आणि जो आपण समोर मोंढ्याचा आकार दिलेला आहे बाहीसाठी, समोरची गोलाई ती कट करून घ्यायची. एकदम सोप्या पद्धतीने आहे, अवघड असं काहीच नाहीये. तर आता मी सगळे पार्ट तुम्हाला दाखवते. ही आपली मागील भाग आहे. हा समोरील भाग. ही आपली क्रॉसपट्टी. आणि ही आपली बाही. तर तुम्हाला ही कटिंग कशी वाटली? जरी तुम्हाला ह्या कटिंगमध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा.